प्रश्न क्रमांक 7 काय अपॉइंटेड मोदी महोदय, मनोहरच्या या विषयासाठी माझे स्पेसिफिक दोनच प्रश्न आहेत की याच्यामध्ये उत्तरामध्ये आपण लिहिलेलं आहे की हेमोग्राफिक आणि न्यूरोजेनिक शॉक ड्यू टू इन्व्हर्जन याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. याचा अर्थ एक्सेसिव्ह ब्लिडिंगमुळे झाला, आपण मान्यच करताय. माझं म्हणणं एकच आहे की जर गुडघ्याला दुखत असेल आणि आपण डोक्याचा उपचार जर करत असू Specific तर नाही, ते त्याला होणार नाही. झाकाझाकी करू नये. याच्यामध्ये जे दोषी असतील ना त्यांच्यावर कारवाई होणार का, हा स्पेसिफिक प्रश्न. मनोहरच्या ट्रॉमा सेंटरबद्दल आपण सांगितलं, त्याच्यामध्ये डिले झालाय हे शासन म्हणून आपण मान्यही करता. याच्यावरती आपण ते कारवाई काय करणार कॉन्ट्रॅक्टरवर, याची फक्त दोन गोष्टींची आपण मान्य मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य निरंजनजी डावखरे साहेबांनी जो प्रश्न विचारला, अगोदर सुद्धा मी सन्मान्य आहिर साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला जे उत्तर दिलं तेच आहे. याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती चौकशी समितीने जो काय अहवाल दिला त्या अहवालामध्ये जी वस्तुस्थिती दिसते त्याप्रमाणे कुठलाही माणूस जो चुकीचा असेल, प्रश्न क्रमांक जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार प्रश्न आहे. क्रमांक 7